हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुमच्यासोबत एक हेल्दी रेसिपी शेअर करणार आहे, मेथीचे थालीपीठ। बऱ्याच मुलांना मेथीची भाजी अजिबात आवडत नाही, म्हणून मी एक ऑप्शन शोधून काढले। माझी मुलगी हे मेथीचे थालीपीठ खूप आवडीने खाते। विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम, लेट्स गो टू द रेसिपी। या रेसिपीसाठी तुम्हाला लागणार आहे मेथीची भाजी, मसाले, गव्हाचं पीठ आणि थोडं बेसन पीठ। इथे नेदरलँड्समध्ये मेथीची भाजी लवकर मिळत नाही आणि अगदीच फ्रेश मिळेल याचीही गॅरंटी नसते, परंतु मला ही बऱ्यापैकी ताजी अशी ही भाजी मिळाली आहे। मी आता हिला वॉश करून घेते आणि मग थोडी चॉप करून घेते। मी आता भाजी वॉश केली आहे आणि आता तिला जरा बारीक चिरून घेते। बारीक चिरल्याने तिची चवही उतरते आणि मुलंही काढून टाकत नाही, कारण माझी मुलगी सहसा जर मी मेथी बारीक चॉप केलेली नसेल तर तिचे जे लीव्स वगैरे असतात ते काढून टाकते। म्हणून मी जरा बारीक चॉप करते, जेणेकरून ते पिठामध्ये पूर्णपणे एकजीव होतं आणि मुलांनाही ते बाहेर काढून टाकणं अवघड होतं। आता आपण पीठ मळून घेऊया। एका ह्या मोठ्या भांड्यात मी ही चॉप केलेली मेथी काढते। यात आपण हे 1 वाटी गव्हाचं पीठ टाकूया आणि 2 ते 3 टेबलस्पून बेसन पीठ टाकूया। बेसन पीठ खूप जास्त नाही टाकायचे। आता यात आपण घालूया 1 टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून धनेपूड, थोडीशी हळद, थोडासा कांदा लसूण मसाला, मी थोडेसे 2 लसणाच्या पाकळ्या ह्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलाय, तो ठेचलेला लसूण घालूया। लसणाची चव खूप छान उतरते जर आपण त्याला ठेचून घातला तर। थोडेसे ओवा, थोडीशी तीळ टाका, हवा असल्यास थोडा गरम मसाला टाका, थोडं तेल टाका, मीठ टाकूया। आता हे सगळं छान एकजीव करून याचं पीठ मळून घेऊया। पीठ खूप सैलसरही नको आणि खूप घट्टही मळू नका। आपण चपात्यांना करतो तसं केलं तरी चालेल। थोडं थोडं पाणी ॲड करून आता आपण कणिक मळून घेऊया। कणिक मळताना जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर थोडं गव्हाचं पीठ अजून ॲड करून त्याच प्रमाणात थोडंसं बेसन पीठ टाकून घ्यायचे। आता माझी कणिक ऑलमोस्ट मळून झाली आहे। आता आपण त्याचे छान थालीपीठ लाटून घेऊया। नॉर्मल चपाती लाटताना जेवढे पीठ लावतो त्यापेक्षा याला थोडे जास्त पीठ लावून लाटावे लागते, नाहीतर ते खाली चिकटतात। आपल्याला हवा त्या आकाराचा एक गोळा घेऊन दोन्ही बाजूला पीठ लावून आपण त्याला छान व्यवस्थित लाटून घेऊया। हिरव्या पालेभाज्या आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात, परंतु अशा पालेभाज्यांची भाजी बनवली तर मुलं सहसा खात नाहीत, तर त्यासाठी हा एक खूप चांगला ऑप्शन आहे। जसे मी मेथीचे थालीपीठ बनवले तसेच तुम्ही पालकाचेही थालीपीठ बनवू शकता। आता माझे थालीपीठ लाटून झाले आहे। मी त्याला अशा पद्धतीने छिद्र करून घेते, जेणेकरून सगळ्या साईडने व्यवस्थित तेल सोडता येईल। तवा गरम करून घेतला आणि त्यावर आता ही थालीपीठ भाजून घेऊया। केलेल्या छिद्रांमध्ये मी सगळीकडे तेल सोडत आहे, साईडनेही सगळीकडून तेल लावून घेत आहे, जेणेकरून थालीपीठ मस्त खरपूस भाजून होईल। उलटपालट करून सगळ्या साईडने मस्त खमंग वास येईपर्यंत भाजून घेते। हे थालीपीठ अगदी इझिली आणि क्विकली होतात। टिफिनसाठी तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे। तुम्ही हे थालीपीठ दही किंवा सॉससोबत सर्व करू शकतात। मुले मस्त आनंदाने खातात। असे थालीपीठ तुम्हीही घरी करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत टाटा, बाय बाय।